नमस्कार मित्रांनो, आपण आलो लोधावडीच्या मैदानावर आणि लोधावडीच्या मैदानावर मित्रांनो गट क्रमांक 40 आणि सेमी 3 मित्रांनो सेमी पब्लिकनं काढलाय. वासरांनी सेमी काढला, बघण्यासारखा सेमी काढला आणि फायनलला 3 नंबर केला. तर ड्रायव्हर होतं, कशी जुळवली गाडी आज? गाडी ही भाऊनं जुळवली होती. त्यांचा फोन झाला होता संदीप भाऊला. मग मला सांगितलं मैदानावर येणार आहे का, म्हणलं येणार आहे. 2 दिवसापूर्वी झालतं. मग इथं आलो. गाडी दिवसभर दुसरी कुठली हाणली नाही. काल दिवसभर दमलो होतो गाड्या हाणून, 10 नंबरच्या गाड्या. पण ते काय गरीबासाठी हाणावंच लागते त्या. तर आज रिअल स्टार ड्रायव्हर मित्रांनो, एक गरीबाचा ड्रायव्हर म्हणून समजला जातो आणि गाडी सेमीला जुळवून आणली एक प्रकारे म्हणायला लागेल. उलट्या खांद्यावर झोपलेली सेमीला गाडी, तरी पण गाडी सेमीला पात्र केली. तर धनाजी ड्रायव्हर आहेत. कशी काय गाडी कशी पडली? गाडीचा काही विषय नाही, टॉपच गाडी पळाली. चांगल्या गाड्या मारल्या शेमीत. सराव आणि बैल हे कधी काय करेल सांगता येत नाही. हो 100%. कारण या वासराचा विषय म्हणजे टॉपचाच वासर आहे. पण आता दात लावला, आता 1-2 महिन्यात पहिल्यांदाच काढली डायरेक्ट 3 नंबरचा गोल आला. दात लावल्यानंतर मित्रांनो बघा कसं खेळलं जातं. दात लावल्यानंतर 2 महिने वसरूच काढलं नाही, आज काढलं ना, आज डायरेक्ट 3 नंबर मोठ्या मैदानात. हो मोठ्या मैदानात चांगल्या गाडीत 3 नंबर केलाय. मालकाचं नाव काय? संदीप किसन शेंबडे आंधळी. आंधळेकरांचा बाजी. मित्रांनो वासराचा स्पीड बघून किंवा हे पण बैल अंदाजला, ड्रायव्हर अंदाजला आणि आज मोठ्या मैदानात 3 नंबर केला. आणि ह्या साईडला जर बघितलं मित्रांनो शिवा की मालक वैरण मागून आणून घालतो आणि रतीब तर नाही बघायला. रतीब अजून त्यांना रतीब नाही. काय आहे, बैलांना आज कमवलं आणि यात्रा आहे गावची मित्रांनो. आणि साडी बायकोला घ्यायची म्हटलं तर घरात रोज भांडण होतं. आज शिवानं साडी दिली. आज शिवान साडी दिली की सगळं गावकऱ्यांना सकाळी वैरण फुकटची असती सगळी मला सकाळी करू लागते ती गावकरी. बर, काय परिस्थिती कशी आहे तुमची? परिस्थिती आपली काय नाही, एक टमटम आहे, गुंठा जमीन नाही आपल्याला. सगळी मागून वैरण आहे सगळ्या गावाची. पण बैलानं भरपूर कमवलं म्हणायला लागलं. ते पाटील हे जोडीदार आहेत, माझं मधू ही सगळी वैरण देते ती. काय नडलं तरी पैसे देते ती. पाटील कसं आहे यांचा स्वभाव? अहो न मागता गावातली माणसं वैरण देतात. सांगायची गरज पण नाही. येऊन जमलं तर नेऊन पण टाकतो एखादी, त्याला गरज पडली तर, नसला असला तरी. पण रतीब नाही बैल लागला. रतीब नाही, तुमच्या दया त्याच्यावर बैल चालतो या. अशी मागून सुद्धा गाडी देते ती. मका शॅम्पलला दिलेल्या मकावर आहे बैल. मकाच्या बारड्यावर शॅम्पलला मका द्यायच्या पैसे देते ती, त्याच्या शॅम्पलच्या मकावर बैल बारडा आहे. बैल हे टमटम घेऊन इकडे जात होतं. तर डॉक्टर कशी पळली गाडी? एकदम चांगली पळाली गटाला. तर त्याच्यापेक्षा सेमीला तर लय भारी पळाली गाडी. कडने पब्लिकनं सेमी काढलाय. या जोडीचं कौतुक करेल तेवढं थोडंच आहे. कुठनं घेतलं वासरू? वासरू आपल्या घरच्याच गायचं आहे. घरच्याच गायचं तयार केले आपण वासरू. घरच्याच गायचं. गायचं तयार. आता धनाजी ड्रायव्हरची तुमची कशी ओळख? त्यांचं आपलं एक मैत्रीचं नातं आहे किंवा आपलं पै पाहुण्यांचा संबंध आहे. या दिवशी पाचवडच्या मैदानात धना ड्रायव्हर म्हणलं होतं की बाबा धना भाऊ ह्या वासराला 1 नंबरातला वासरू आहे ना, पुढं दिसलं तुम्हाला काय ओळखलं? वासरू म्हणजे दुई खांदी पळते. वासराचा काही विषय नाही, फुल स्पीड आहे. वासराचा काही विषयच घ्यायचा नाही. आता 2 महिन्यात आज काढले 3 नंबर केलाय. सुजित ड्रायव्हर आहेत, कांदळी करायची आणबान शान. सुजित ड्रायव्हर काय कशी गती लागली काय? आज फायनलला 1 नंबर होऊ शकत होता. पण कसं आता खड्याचा रान असल्यामुळे जरा बैल चापसायला लागला की वासरू कट केल्यामुळे जरा कमी पळाली गाडी. खाली पळाली कसं 2 महिन्यातनं काढून बैलाला पत्री पण लागली. म्हणजे कसं होतंय 2 महिन्यातनं काढून 3 नंबर करायचं म्हणजे चेष्टा नाही काय, म्हणजे कष्ट बी त्या मग तेवढंच आहे. आणि टाकड्या गाड्या होत्या बाजूला. गाड्या सगळ्या मोठ्याच गाड्या होत्या, मोठंच मैदान होत. बर, काय सांगचाल बैलाबद्दल, वासराबद्दल काय सांगताल? वासराबद्दल म्हणजे त्याला कधी कधी बाहेर काढायचं म्हणलं तर ती 100% त्याची गॅरंटीच वाटते मला. तर कधी कुठल्या गोष्टीत म्हणजे कमीपणा, म्हणजे ज्या दिवशी बाहेर काढेल त्याची 100% मला तर वाटतं की तो गुलालच देणार त्या दिवशी. ही मला म्हणजे विश्वास आहे स्वतःला की 100% तो गुलालच घेतो. मला वाटतं पहिल्यांदा झाला असेल तुम्ही मैदानावर, ह्याच्या आधी आलता? ह्याच्या आधी आलो होती की. पण आज दुसरं झाल्यापासून पहिला गुलाल 3 नंबर म्हणजे ओपनच्या मैदानात. हो पहिलाच गुलाला येऊ. बर 2 महिन्यात काढलाय बाहेर आज. बर, कसं काय आता बैलाला भरपूर मागणी येते. आता ज्यावेळेस सेमी काढला त्यावेळेस अनेक लोकांनी विचारलं मागणी देणार का बैल? नाही द्यायचा बैल. का? घरचा आहे. हा घरचा आहे. काय सांगाल, घरचा बैल द्यायचा नाही? द्यायचा नाही. एक नाव करतोय आपल्या, आपण काही एखादा आणलाय म्हणा. नाही आपण एखादा आणलाच नाही, तो घरचा आहे म्हणून द्यायचा नाही. काय सांगताल, बैलाला भरपूर मागणी येते
आणि दोघा तिघाचा फोन आला दाना बाबा बैल कोणाचा मित्राचा आहे आपल्या. पहिली गोष्ट प्रथमतः मी शंभू महादेवाचा भक्त आहे आणि ह्याचा जे जन्म आहे तो सोमवारचा आहे आणि नंतर ह्याचा भाव आहे तो पण सोमवारचा आहे आणि माझा मुलगा पण सोमवारी जन्मला आणि माझ्या मुलाच्या नावावरती आज त्यानं नशीब आजमावलं. पहिली गोष्ट पहिलाच गुलाल आज माझ्या मुलाच्या नावावरती त्यानं केला. त्याच्यामुळं देण्याची तर काय मानसिकता होऊ शकत नाही. कारण पहिल्यांदाच यश त्यानं दिलेलं आहे. आज किती ओपनच्या मैदानाला पहिला गुलाल. पहिलाच गुलाल. आदत मध्ये किती झालं? आदत मध्ये सरासरी एक 4-5 गुलाल झालं. आजचं यश लय वेगळं आहे. लय वेगळं म्हणजे तो आजचा आनंदच वेगळा आहे. न सांगण्याच्या पलीकडचा आनंद आहे. दानाजी ड्रायव्हर काय सांगचाल? वासराला चांगलं पहिरं जर भेटलं अजून याच्या पुढचं तर वासरू टॉपला पाळणार. हो पहिला विषय काय सांगचाल? बैलाच तर काय विशेष नाही. गोरगरीबाला ते मालकाचा विशेष घ्यायचा नाही. मालक कोणाला नाही म्हणतच नाही. ती गोरगरीब वासरू असलं तर त्याला होय म्हणता बोल या म्हणता गाडी पळते त्यांची. एक सर्वसामान्याचा एक प्रकार म्हणायला लागेल बैल आणि आज यश जावलं. आज मला वाटतं अष्टमी तुमची अष्टमीला साडी घेऊन चाललाय. हो साडी घेऊन चाललोय अष्टमीलाच. मालकीन लय मैदान त्या मैदानाला नाही ते म्हणते माझ्या बैल आवडीच आहे तिच्या. अजून मारत नाही तिला बैल. हाक मारी असं पोरागत येतो तिच्या माग. सगळ्याला मारतो. हो अजिबात नाही मारत. ड्रायव्हर काय आज रिस्टार आज चांगली गाडी आणली आणि आज 1 नंबर मध्ये पण गेली असती. काय खाड्याचा विषय बैलाला पत्रेला पायाला रक्त आले. पुढे गेला पत्री त्याच्यामुळं लय पळता आलं नाही. ते गाडी दोरवून आणली किंवा शक्यतो फॉलो होऊ नये म्हणून पण नशीब वेगानं परत पुढे चांगली पळाली गाडी. 3 नंबर झाला. धन्यवाद मित्रांनो.